कस काय पावसा पाण्याची कामं चालले तिकडं बघितलं का? नमस्कार सगळ्यांना. तर बघा फायनली आपला कांदा भरायला घेतलेला आहे. सकाळपासून कांदा भरायचं काम चालू आहे बघा. आणि इकडं 2 जाळ्या मोकळ्या झालेल्या आहेत भरून आणि इकडं सगळ्या गोण्या भरलेल्या आहेत. आणि आज शंभूला सकाळपासून पप्पांनी कामाला इथं दटवलेलं आहे बघा. तर इकडं तुमचं दाजी इकडं गोण्या भरून ठेवले तोंड लावून. दाबण दाजींच्या हातात आहे, दाजी तोंड लावतेत. आणि भैयाना हा टिपका येतोय ना, पाऊस येतोय त्याच्यामुळे झाकून ठेवलेत बघा गोण्या. आणि भैया इकडं काय नाही आज खरं इतक्या दिवस झालं भैया 4-8 दिवस भाचीसाठी इथं थांबलाय बरं का. भाचीला खेळवायला तिच्याबरोबर गप्पा मारायला हे तिला काय कळतंय का, तरी पण त्याला एक आनंद मामा झालेल्याचा त्याच्यामुळे ती इथं थांबलाय. पण आज पप्पांनी लावलं त्याला कामाला. आज आहे ना बुधवार आहे बघा. आणि आपल्या गावातल्या ताई इकडं माझ्या जाऊबाई इथं सासूबाई सगळे आहेत कांदा भरायला आले. तर आणि भैया इकडं सांग की 2 शब्द बोल की. कसं काय मग आज कसं काय वाटतंय काम करून? तुला माहिती होतं का 1 नंबर 2 नंबर 3 नंबर? हा आता माहिती झालं ना सगळं. ही 3 नंबर, ही 1 नंबर, ती 2 नंबर. माहिती झालं ना आता. मग कसं काय वाटलं आज दिवसभर काम करून? तर कसलं झालंय. तर लय दिवसातनं म्हणजे भयाने कधी असं काम केलं नाही बघा. पण आज दिवसभर त्याने काम केलं या. त्या दुखणं बिकणं नको आणून देऊ संध्याकाळी. तुमचं दाजी इकडं आहे तर. आणि 2 जाळ्या पूर्ण मोकळ्या झाले तर ही एक राहिली बघा. याच्यात जरा जास्तच खराब दिसतो. ही मधली जाळी ना अजिबात खराब नाही निघला. म्हणजे 1 2 3 पाट्या निघल्या, पण ह्या साईडचा जरा खराब निघला. मग तुमचं काय हो 2 शब्द? कांद्याला बाजार कसा आहे, काय कसं काय चाललाय? पावसा पाण्याचा आज तुम्ही भरायला काढलाय कांदा? 25-30 कांद्याला बाजार चांगला बरा चाललाय. त्याच्यामुळे दाजींनी आज भरायला काढलाय बघा. तसं पण पावसा पाण्याचं दिवस येतं. आपण बघतोय बातम्या इकडं तिकडं भरपूर असा पाऊस आहे. आणि पाऊस जर लागून राहिला तर मग ही भरता पण यायचं नाही आणि खराब पण होऊन जाईन कांदा. त्याच्यामुळं कांदा आज भरायला घेतलाय बघा. आणि ही रस्ता आपला पांदीचा हे असलाय तुम्हाला तर माहितीच आहे. याच्यातून गाडी येत नाही जात नाही परत जास्त कमी पाऊस झाल्यावर. आणि इतका कांदा घेऊन जायचं म्हणल्यावरती कुठं ऊन थोडं पण नाही पडलं, सारखा पाऊसच येतो या. भविष्यवाणी खरी झाली, पडलं होतं आम्हाला चटकं बसलं होयला का. पप्पांनी सकाळी ऐकत होतं आहे का नाही. तर चला ह्यांचं चाललंय काम. आणि माझं काम चाललंय बाळाला आणि स्वीटीला बघायचं, खायला प्यायला, रडलं पडलं शीस केला काढायची, कपडे धुवायची, भांडी स्वयंपाक, ही माझं ही घरातलं काम चालू आहे. आणि ह्यांचं ही काम चालू आहे सकाळपासून चालू आहे. तर म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा. इतके दिवस झालं तुम्हाला मी कांदा काढलेला ही सगळं दाखवलं ना, मग आता चालवला हे पण दाखवा म्हणलं. आणि आता दाजी म्हणतात हाय 25-30 रुपये बाजार. तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून बाजार कसा आहे ती. आणि ही कांदा अजून जागेवरच आहे आपला मागच्या वेळचा. तर दाजींनी दुसरा कांदा पेरलाय आणि ती उगवून पण आलाय. होय व कांदा म्हणलं उगवून पण आला तर आपला दुसरा तवर दुसरा. मग बाजार येऊ नाहीतर खराब होऊन जाऊन. हे ठेवायची वस्तू नाही, लगेच खराब होऊन जाते. किती पण दिवस ठेवलं गहू ज्वारी वणी असं काय नाही, हे लगेच खराब होऊन जाते. तरी पण इतक्या महागाचं कांद्याचं बी आणायचं, पेरायचं, त्याला खत मूत पाणी सगळं घालायचं आणि शेवटी येईन तशा बाजाराने देऊन टाकायचं आहे का नाही. शेतकऱ्याचं असंच असते आहे ना. तर स्वीटी आणि बाळ आराम करतात बघा. आताच त्यांना जेवण हे देऊन एकदम मस्त असं आराम करायला लावले. तर म्हणलं व्हिडिओ घ्यावा थोडासा आणि तुम्हाला सांगाव की आपला कांदा फायनली भरलेला आहे. आणि दाजी म्हणते 30-35 बाजार आहे. आणि तुम्हाला पण माहिती असेल तर बाजार कसा आहे ते नक्कीच सांगा. आता मी आली बघा ह्या साईडला जिथं आपला कांदा पेरला आहे तिथं. तर हिथंच होता ही पण कांदा, आता जी भरतोय ना ती पण कांदा हिथंच होता. तर ही उगवलेला तुम्हाला दाखवायचा आहे कांदा म्हणून मी इकडं आली या. ही बघा याला पाणी नाही दिलं बरं का, पेरला ना तसं ही पाऊस येतोय ना त्याच्यामुळे पावसाच्या ह्याने यायला लागलाय. ही बघा कांदा उगवलेला शेजणी कसा दिसतोय. जिथं तिथं उगवायला लागलेला आहे पूर्ण कांदा. ही ह्या वाफ्यात बघू आपण
ह्या वाफ्यात दिसतोय का, दिसतोय. तर मस्त असा ह्या रानातला पण कांदा उगवायला लागला. इकडे दिसतंय ना, हे सारं भिजवलेले आहेत बघा, पाणी दिलेलं आहे. आणि ही सारं भिजवलं नाहीत, पावसाच्या ह्याच्यावरती आलंय. तर पावसाने ही उगवलाय असा, आणि पाणी दिलेला बघू आपण कसा उगवलाय ते, दिसतोय का. दिसतोय पण हे तर जरा जास्तच ओलं आहे, कारण आहे ना ह्याला पाणी दिलेलं आहे आणि पाऊस पण पडलेला आहे. आणि ह्याच्यात फक्त पावसाचंच आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. याच्यातला पण दिसतोय चांगला कांदा, ही बघा पाणी दिलेला. तर चला, बाजार येऊ ना येऊ, आपलं शेतकऱ्याचं काम आहे. ज्या त्या टायमाला जी ती पिकं करायची, ह्या टायमाला बघा कोण ज्याच्याकडं पाणी येते कांदा करतं, मका करतं, ज्यांच्याकडं नाही ती उडीद आणि तूर करतात. तर उडीद आणि तूर पण पावसाच्या याच्यावरती चांगले येतात बघा, आणि त्यांना चांगला बाजार पण असतो. पण आम्ही तूर आणि उडीद नाही करत, कांदा आणि मका पण केलेली बरेच दिवस झालं. पण कांदा दरवर्षी असतो या, जसा बाजार येईन तसं. चला बघू, दाजीला विचारू. ते 2 जाळ्या भरून ठेवलेल्या होत्या ना आपण, त्याच्यात किती गोण्या भरल्यात ती. तर फायनली मी आली इकडं. माझं पिलू आज कटळून गेलंय बाया. पप्पा कुठं गेलं? मग कटाळा आला. भाचीकडे गेलता का नाही? होय, बाळाकडे गेलता का नाही सकाळी? त्याच्यावरनं आहे, कारण आहे ना या कांद्याला ना खराब होऊ नये म्हणून बिशी आणि गंधक लावलेला असते. त्याच्यामुळे भैया परत घरात काय गेलाच नाही. जेवण हे वगैरे बाहेर फोर्चमध्ये केलं. आता सगळा भरून झाला की मस्त असा फ्रेश होईन, कपडेही चेंज करन आणि मग बाळाकडे जाईन, आहे का नाही? पप्पांना बोलव की, हे विचारायचं आहे. 2 जाळ्या पूर्ण भरलेल्या होत्या ना आपल्या, त्याच्यातला हे खराब निघलेला. हे बघा, इथं असा पसरवलाय पातळ असा, बराच खराब निघला. एका जाळीत जास्त खराब होता बघा. तर हे झाकून ठेवला या, कारण इतका पण खराब नाही ना, त्याच्यामुळं म्हणलं नंतर न ती सुकल्यावरती भरायला होईल. कारण एक वेळेस आहे ना आम्ही असाच खराब झालेला फुटीचा कांदा दिलेला ना, 25 का 29 रुपये किलोने गेलेला. त्याच्यामुळे ठेवलं. इकडं बघा, आता आकडं टाकायचे त्याच्यावरती. मार्कर पेन आहे तिथं, त्यांनी ह्याला चला. हा, रानात ह्या वरच्या साईडने ही पेन आहे, आणि आपली नावं टाकायची. आणि जी मोठा कांदा आहे ना त्याची किती पोती भरल्यात ना ते आकडा प्रत्येक पोत्यावरती टाकायचा. मग फी आणि किती पोती भरले ते आकडा. जी मध्यम आहे त्याच्यावरती पण आपलं नाव, आणि जेवढे भरलेत त्याचं तेवढा आकडा बारक्याचा ते तसंच टाकायचे. तर ते आता फोन केलाय जी आपला कांदा घेऊन जाणार आहेत त्यांना. तर तिकडंच दाजींची पळापळी चालू आहे. इथून वरनं येऊ द्या म्हणतात रानातनं, खालनं जरा चिखल आहे पण इतका पण नाही. बघू दाजी आल्यावरती दाजींना विचारू. झाला बघा, विचारू दाजींना आपण. दिसतंय का? हा, मग मी बघून गेले ना आत्ताच, दाखवलं. पण मी काय म्हणते या, हे दिसतंय चांगलं आलाय उगवून. आणि आता पाऊस सारखं शिपी शिपी चालूच आहे, त्याच्यामुळे पाणी द्यायची पण गरज नाही लागायची. हा, उगवता झालाय. आणि वरंबीवर नसतो आहे ना काही बाकीचं, आधी पेरायचं त्याने ते असायचं वरंबीवर, हे नाही नसतं वरंबीवर. अरे बाबा, ह्या झालं पिले आता, खूप फ्रेश आता. हा, सोड. मी काय म्हणते ऐका ना, गोण्या किती भरले ते विचारायचं म्हणून मी आली तुम्हाला हुडकत. म्हणजे ते कसं 2 जाळ्या आपल्या पूर्ण होत्या ना, मग त्या 2 जाळ्यात किती गोण्या पूर्ण भरल्यात ते म्हणजे नाही का 28-30 का खराब सारा बाजूला निघून. जी खराब आहे ना ती बाजूला निघून 28-30 गोण्या पूर्ण भरल्यात. भरत्या नाही भरल्या असत्या, कारण मी मागाशी मोजल्या होत्या तेव्हा 27 झालेल्या पूर्ण. हा, मोजल्या होत्या हाय ना पिल्या, आपण मोजल्या होत्या तेव्हा. फक्त तो गोल्या कसा झोपलाय. परत गोण्या उचलून टाकावं लागतं. जाणार आहे आता ह्यांना सोडवायला, तर हे वरून काढते. म्हणलं काय होतं काय. आज बुधवार आहे, बाजार आहे. तर आज बाजार तुमच्या दाजींकडे हे सगळं ठेवून दिल्यावरती, नाहीतर आई बाजार करते ना आज बाजारला जाणं होत नाही जाणं होत. आईनला सांगा ना, आई बाजार करते ना की. चला, ही लागली हातपाय तोंड धुवायला. भया होतो पण फ्रेश आता.
व्हिडिओला करते त्याची असंच टाकी सोडून ये. परत आपल्याला पिशव्या ही तोंड लावायची अजून. बरंच काम आहे. बरंच काम आहे. चला उघडं ते तोंड लावून ठेवले ते दाखवते तुम्हाला. तोंड लावून ठेवले दाजी उघडते त्याच्यामुळे. हे बघा हे तोंड लावून ठेवले ते इकडं सगळे. आणि तिकडची तिकडं इथं आतमध्ये अशीच लाईन लावली या. तर असं द्या. चला मी करते व्हिडिओला हिताची. बाय बाय.